त्या ॲडिशनल स्किल्स प्लस तुमच्याकडे जर डिग्री असेल ना, तर तुम्हाला जॉब कुणीच रोखू शकत नाही. आपण 50-100 रिझ्युमे अप्लाय करतो, कॉल येत नाहीये. काय झालंय मार्केटला आपल्याला माहीत नसतं. आपण स्ट्रगल करतो, आपल्याला कॉल येत नाही म्हणून आपल्याला हे पण कळत नाही की आपला रिझ्यूम चुकीचा आहे, आपलं स्किल चुकीचं आहे, की आपलं प्रोफाईल चुकीचं आहे, की आपण चुकीचं आहे, आपण जॉब रेडी आहोत का हे पण कळत नाही, फीडबॅक पण कळत नाही. तुम्ही डेली 10 ते 15 जागेवरती तुम्ही रिझ्यूम सेंड करता, 15 ते 20 जागेवरती तुम्ही अप्लाय करता, बट तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल बॅक येत नाही. टेलिग्रामवरती किंवा इंस्टाग्रामवरती भरपूर ग्रुप्स तुम्ही जॉईन केले आहेत, तिथून तुम्हाला कॉल्स येत नाही आहेत. मग आपण असं म्हणू शकतो का की सध्या आय टीमध्ये जॉब्सच नाही आहेत. म्हणून आज आपण इन डिटेलमध्ये रिअल ट्रूथ बघणार आहोत की खरंच आय टीमध्ये जॉब नाही आहेत का, किंवा जॉब ओपनिंग्स नाही आहेत का की जे आपल्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर तुम्ही खरंच कन्फ्यूज असाल की यार नाही आय टीमध्ये जॉब्स आहेत की नाही आहे, किंवा मला आता जॉब करू की नको किंवा काय करू, तुमचं जे काही कन्फ्युजन असेल ना त्याचं मी क्लॅरिटीमध्ये रूपांतर करेल. ॲट द एंडपर्यंत हा व्हिडिओ फक्त बघा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज आय टी रिलेटेड घेऊन येत असतो. सो सध्या जर समजा करंट आय टीचं जर जॉब मार्केट आपण बघितलं, ओके, तर सध्या काय होत आहे, तर भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो की काय झालंय ना, एक हायरिंग काय झालंय, ड्रास्टिकली एक स्लो डाऊन झालंय सिन्स 2023. 2023 पासून काय झालंय ना की एकदमच हायरिंगच फ्री झाली. आणि काय होतं ना की 2018, 19, 20 समजा 18 नाही म्हणता येणार, पण 2019, 20, 21 हायरिंग खूप जास्त होती. खूप जास्त म्हणजे नॉन आय टी बॅकग्राऊंडवाले पण त्यांना पण हायर केलं आय टी कंपनी वगैरे. एक्सपेक्टेशन खूपच वाढले लोकांचे, स्टुडंटचे. पॅकेज हवं ते पॅकेज तुम्हाला. मग काय झालं ना की खूपच हे झालं. मग काय झालं की हायरिंग खूप झाल्या. सध्या काय होते, सध्याची जर सिच्युएशन तुम्ही बघितलं ना तर पूर्ण अपोजिट आहे. हायरिंग फ्रीज आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर कॅम्पस प्लेसमेंट आहे ते पूर्ण कट डाऊन आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं ना तर काही एम्प्लॉईजला ऑलमोस्ट ले ऑफचा पण सामना करायला लागलेला आहे. मोठ्या मोठ्या कंपनी, म्हणजे असं काही नाही आहे, मायक्रोसॉफ्ट बघा तुम्ही, टेक महिंद्रासारख्या बघा, इन्फोसिस सारख्या बघा, त्यांनी ले ऑफ केलाय. आणि जे काही एंट्री लेवलचे असतात, जे काही फ्रेशर्स असतील ना त्यांच्यासाठी पण असे काही जॉब्स आहेत ना ते कमी आहे. तुम्ही जर बघितलं ना तर एखादे लॉकडाऊनमध्ये तर फ्रीलान्सिंग वगैरे खूपच ट्रेंडिंगमध्ये आलं होतं की आपण फ्रीलान्सिंग करूया, फ्रीलान्सिंगमधून खूप पॅकेजपेक्षा जास्त पैसा आहे किंवा काय किंवा. तर आता फ्रीलान्सिंगला पण खूप कॉम्पिटिशन वाढले. खूप प्लॅटफॉर्म आहेत जिथे फ्रीलान्सिंग खूप जास्त म्हणजे खूप जास्त होत आहे. तर मग आता काय झालंय ना की हे सगळं जर असेल ना म्हणजे सध्याची जर सिच्युएशन बघता, करंट सिच्युएशन बघता, तर कंपनीज क्वांटिटीवरती भर देत नाही सध्या, तर क्वालिटीवरती भर देते. तुम्ही हेच बघा. आधी कसं होतं ना की एम्प्लॉईच्या पाठीमागे असं होतं की यार नाही, एक एम्प्लॉई त्याला बिलिंग एवढं आहे, एक एम्प्लॉई त्याला पॅकेज एवढं एवढं दिलं जातं. पण आत्ताची ती सिच्युएशन नाही आहे. इंटरनल तुम्ही जर बघितलं ना, आपण इंटरनल इंडियामध्ये ज्याप्रमाणे आय टीचं मार्केट चालू आहे ना त्याप्रमाणे बाहेर तसं नाही आहे. म्हणजे जर आपलं कसं सगळ्यात जास्त की यू एसचं मार्केट आपलं डिपेंड आहे. बट यू एसमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर यू एसमध्ये इकॉनॉमिक स्लोडाऊन झालेला आहे. तिथे मार्केट, आय टीचं मार्केट पण स्टेबल नाही आहे. ट्रम्प चेंजेस करताय. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत ना की त्या स्टेबलच होऊन देत नाही आहेत जॉब मार्केटला म्हणा, किंवा इकॉनॉमिक जे ग्लोबल आहे तिथेच स्टेबल नाही आहे. तर आय टी जॉब मार्केट हे खूपच म्हणजे हे झालं आहे. आणि दुसरं म्हणजे असं झालं की सगळ्यांचंच ते ए आय. ॲक्च्युली ही रिॲलिटी ए आयची काय झाली ना की खूपच जास्त हाईप झाली आहे. या कंपनी पण कन्फ्यूज आहेत की आपण ए आय ऑटोमेशन थ्रू काम करायचं की एम्प्लॉय थ्रू काम करायचं. त्यांना असं वाटतं की आपण 5 एम्प्लॉयमधून जर 3 एम्प्लॉयला काम केलं तर 2 आपण ले ऑफमध्ये काढायचं. तर हायरिंगचं तर दूरच गोष्ट आहे. तर काय आहे ना की ऑटोमेशन सारखे टूल्स वगैरे हे सगळे आल्यामुळे काय झाले ना की जे हायरिंग आहे ते थोडंसं कमी झाले. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये की मिथ वर्सेस रियालिटी. मिथ ही आहे की आय टीमध्ये जॉब नाही आहे, आय टी बंद पडलंय, डिग्री असेल तरच तुम्हाला जॉब मिळेल. ओके, हे सगळे मिथ आहेत. दुसरं काय आहे की आय टीमध्ये जॉब, रियालिटी जर बघायला गेलं तर आय टीमध्ये जॉब आहे, पण कोणाला, स्किल लोकांना. ट्रॅडिशनल स्किल्स प्लस तुमच्याकडे जर डिग्री असेल ना तर तुम्हाला जॉब कुणीच रोखू शकत नाही. आता कसं झालं ना, पहिलं असं होतं की यार डिग्री आहे मला जॉब भेटायचा, असं नाही राहिलं आता. तुमच्याकडे स्किल आहे का, स्किल प्लस डिग्री इक्वल्स टू तुम्हाला जॉब भेटेल. ओके, पहिल्यासारखं आता असं राहिलं नाहीये. आणि सगळ्यात मेन
कंपनी वॉन्ट्स क्रिएटर, नॉट अ जस्ट कोडर. कोडिंग तर कुणीही कुठूनही करू शकतं. ओके, सो कंपनीला कोडर नकोय. तुम्ही काय नवीन काहीतरी क्रिएट करताय, तुमचा इम्पॅक्ट काय पाडताय, तुम्ही तुमच्या जे कंपनीमध्ये आहे तुमचा जो रोल आहे तो तुमच्यासाठी त्या कंपनीसाठी किती युजफुल आहे, काहीतरी नवीन तुम्ही काहीतरी शोध लावताय. तुम्ही जर तसं काय असाल ना तर तुम्ही इंटरव्ह्यू आय टीमध्ये सर्वाईव्ह पण करू शकता आणि तुम्हाला कंपनी हायर पण करू शकते जर तुमच्याकडे स्किल असेल तर. मार्केटमध्ये जॉब असो किंवा नसो, तुम्हाला काय काय लर्न करायचे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की व्हॉट यू कॅन डू राईट नाव. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू लर्न ट्रेंडिंग टॉपिक्स, ट्रेंडिंग स्किल्स जे डिमांडिंगमध्ये आहे. AI आहे, मशीन लर्निंग आहे, क्लाउड आहे. ओके, ओके, सो डेटा सायन्स आहे. सो अशा रिलेटेड जर तुम्ही काही समजा केलं, कोणती प्रोफाईल असं काहीच नाही म्हणत मी तुमची वेगळी प्रोफाईल आहे, बट त्या प्रोफाईलच्या रिलेटेड जर तुम्हाला जर असं असेल ना तर हे. सेकंड थिंग, यू हॅव टू बिल्ड युअर ओन प्रोजेक्ट किंवा ओन पोर्टफोलिओ. गीट असेल तुम्हाला माहिती, यू नो अबाउट गीट. तर गीटवरती काय करायचं आहे, यू हॅव टू पुश युअर ऑल दी चेंज, युअर ऑल दी प्रोजेक्ट्स. जे पण तुमच्याकडे प्रोजेक्ट्स आहेत जे पण आहे ते सगळं गीटवरती करा. यू हॅव टू शो इन युअर इंटरव्ह्यू. तुमच्याकडे जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये येईल तो तुम्हाला काय करायचं आहे, तो दाखवायचा आहे. सो या गोष्टी खूप मॅटर करताय. खूप अवघड झालंय, खूप म्हणजे असं झालंय ना की यार आपण 50-100 रिझ्युमे अप्लाय करतो, कॉल येत नाहीये. काय झालंय मार्केटला आपल्याला माहित नसतं, आपण स्ट्रगल करतो, आपल्याला कॉल येत नाही म्हणून आपल्याला हे पण कळत नाही की आपला रिझ्यूम चुकीचा आहे, आपलं स्किल चुकीचं आहे का, आपलं प्रोफाईल चुकीचं आहे का, आपण चुकीचं आहे, आपण जॉब रेडी आहोत का हे पण कळत नाही, फीडबॅक पण कळत नाही. हे असं कन्फ्युजन मार्केटमध्ये आहे, खूप लोकांचं पण आहे. खूप लोक असे पण आहेत की यार ते वेट करताय की मला फक्त सांगा की मी तेवढ्या म्हणजे त्या कॅपेबल आहे की नाहीये, मला किती पॅकेज भेटेल, मी जॉब रेडी आहे का नाहीये. या सगळ्या गोष्टीमध्ये खूप कन्फ्युजन आहे. जर तुम्हाला 1-to-1 सेशन घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली टॉपमेटवरती माझा सेशन बुक करू शकता. मी तुम्हाला तुमचा रिझ्युमे व्हेरीफाय करून देऊ शकतो, तुम्हाला 1-to-1 इंटरव्ह्यू घेऊ शकतो, तुम्हाला फीडबॅक देऊ शकतो की तुमच्या प्रोफाईल रिलेटेड जॉब ओपनिंग्स आहेत नाही आहेत, काय करायचे हे मी तुम्हाला पर्सनल तुमच्या बॅकग्राऊंड वरून मी तुम्हाला इन डिटेल गाईड करू शकतो. जर तुम्हाला असं कन्फ्युजन असेल तर 1-to-1 सेशन तुम्ही बुक करू शकता. मी तुम्हाला सगळे तुमचे डाऊट सगळे क्लिअर करेल. ओके, सो आता हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला हे सांगेल की माझं जर फायनल हे आहे ना, तर सध्या आय टीचं जॉब मार्केट खूप टफ आहे. बट तुम्ही जर स्मार्ट आणि स्किल असाल ना तर जॉब तुम्हाला 101% तुम्हाला भेटणार आहे. हार्डवर्क करा, जे लर्न करताय ते सोडू नका, अर्ध्यामध्ये तुम्ही सोडू नका. जर तुम्हाला समजा एक 6 मंथ झाले, 1 इयर झालाय, 2 इयर झाला तुम्ही आय टीमध्ये जॉब सर्च करताय आणि तुम्हाला आता वाटतं की मला जॉब भेटत नाही म्हणून तुम्ही दुसरं काय करताय किंवा सोडून देताय. जर तुमच्याकडे स्किल असेल, तुम्हाला आय टीमध्ये जॉब करायचाच असेल तर 101% थोडे दिवस अजून हार्डवर्क करा. नक्कीच तुम्हाला जॉब भेटेल, तुम्हाला चांगलं फ्युचर आय टीमध्ये तुमचं फ्युचर खरंच ब्राईट असेल जर तुमच्याकडे स्किल सेट असेल तर. मला नक्कीच कमेंट करा की तुम्ही किती आतापर्यंत रिझ्यूम सेंड केलेत आणि तुम्हाला कॉल नाही आला आतापर्यंत, हे मला नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि येस, जॉब मार्केटमध्ये जॉब नाही आहे महिन्याआधी तुम्ही जॉब रेडी आहात का नाही हे आधी स्वतःला विचारा, स्वतः ॲनालिसिस करा. ओके, सो येस, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.